नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राचा पंतप्रधान जर झाला तर आपल्याला आवडेल की नाही? माझ्या मते तुमचं सगळ्यांचं मत असेल की आवडेलच ना. महाराष्ट्राचा पंतप्रधान का होऊ नये? उत्तर प्रदेशचे पंतप्रधान बघा, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आणि त्याच्यानंतर पुन्हा इंदिरा गांधी, राजीव गांधी, बी.पी. सिंग, चौधरी चरण सिंग, त्याच्यानंतर चंद्रशेखर, हे सगळे, वाजपेयी, हे सगळे उत्तर प्रदेशचे पंतप्रधान. देवेगौडा हे कर्नाटकचे पंतप्रधान. गुजराल थोडा काळ का होईना पण पंतप्रधान होते, ते होते पंजाबचे होते, गुजरात. मोरारजी देसाई पंतप्रधान होते, ते गुजरातचे. आणि आता परत आपण मोदींच्या राज्यात आहोत आणि मोदी हे देखील गुजरातचे आहे. गुजरातचा जर पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का होत? फॉर दॅट मॅटर देवेगौडा किंवा गुजराल हे काही जनाधार असलेले अजिबातच नेते नव्हते. त्या विशिष्ट परिस्थितीत ते पंतप्रधान झाले. डॉक्टर मनमोहन सिंग हे पंजाबचे, आणि मनमोहन सिंग यांना म्हणजे ते निवडून त्यांना दुसरीकडनं आले होते, पण ते मुळात पाकिस्तानमध्ये जो नावाचं गाव आहे त्या ठिकाणचे होते. ते पाकिस्तानातून पार्टिशन नंतर इथे आलेले आणि अमृतसरमध्ये शिक्षण झालेले, पंजाबमध्ये शिक्षण झालेले मनमोहन सिंग अनेक राज्यांचे पंतप्रधान झाले. त्यामध्ये उत्तर प्रदेश हे सगळ्या मोठ्या राज्यांचे अनेकदा पंतप्रधान झाले. महाराष्ट्र हे देखील उत्तर प्रदेशच्या मागोमाग मोठं राज्य आहे. उत्तर प्रदेश हे पूर्वी 90 खासदार असायचे, त्यामधनं उत्तराखंड बाजूला झालं, मग आता 80 खासदार असतात. महाराष्ट्राचे 48 खासदार आहेत. आता मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर महाराष्ट्राचे खासदार आणि उत्तर प्रदेशचे खासदार कसे असतील, किती असतील हे बघावं लागेल. त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे. हा विषय निघायचं कारण काय? याचं कारण आज उद्धव ठाकरे असं म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये की 2029च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे. आणि ती चर्चा काय? तर फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ नये म्हणून त्यांना आत्ताच बदनाम करण्याचे आणि अडकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप पक्ष महाराष्ट्रात शहासेनेची ताकद वाढवली जाते आहे आणि निवडणुकानंतर खासदार फोडून स्वतःच्या गटात सामील केल्याचा आरोप त्यांनी केला. म्हणजे हे उद्धव ठाकरेंचे जे खासदार फोडण्यात आले, हा संदर्भ आत्ताच आहे. पण यापूर्वी राज ठाकरेही असंच म्हणालेले आहेत की जे खासदार फोडण्यात येतात, म्हणजे तृणमूल काँग्रेसचे वेगळ्या पक्षात, छोट्या त्रिपुरातल्या पक्षात गेले. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले आणि ते शिंदे सेनेत गेले. हे भाजपत का नाही गेले किंवा तृणमूल काँग्रेस हे भाजपत का नाही गेले? याचं कारण असं आहे की जर संघाचा किंवा भाजप मधला सुद्धा खासदारांचा आपल्याला पुरेसा पाठिंबा मिळाला नाही तर हे बाहेरचे जे पक्ष आहेत, मित्र पक्ष, ते आपले पक्ष आहेत, ते आपल्या जवळचे पक्ष आहेत. शिंदे सेना असेल किंवा तृणमूल काँग्रेस, हे आपल्या मदतीला म्हणजे अमित शहांच्या मदतीला येतील असं अमित शहांना वाटतं आणि मग आपण पंतप्रधान होऊ शकू. 2029ला अमित शहांना पंतप्रधान व्हायचं आहे. अर्थात त्यामध्ये एक गृहीतक असं आहे की पुन्हा 2029 मध्ये भाजप सत्ता येण्याच्या परिस्थितीत असेल आणि तेव्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान म्हणण्यात इंटरेस्ट नसेल, हे गृहीतक आहे. पंतप्रधान मोदी यांनी काहीच सांगितलं नाही की मी त्या शर्यत 2029 नंतर पंतप्रधान होण्यात मला रस आहे की नाही, हे काही बोललेले नाहीत. पण देवेंद्र फडणवीस म्हणाले की 2029 नंतर आमची सगळ्यांची इच्छा आहे की पुन्हा मोदीच पंतप्रधान व्हावेत. आता ते होऊ नयेत असं म्हटलं तर आतापासूनच त्यांचे पंख कापायला सुरुवात होईल. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे आणि लाडके आहेत आणि अमित शहांचे ते बिलकुल लाडके नाहीत.
2019 मध्ये असं सांगतात, एक थिअरी अशी आहे की 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले होते 2014च्या नंतर निवडणुकीच्या वेळी, पण ते पुन्हा येऊ शकले नाहीत आणि पुन्हा येऊ नयेत मुख्यमंत्रीपदी ही अमित शहाची इच्छा होती. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ताकदवर नेते होऊ नयेत अशी अमित शहाची इच्छा होती. आणि त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या स्पर्धेमध्ये त्यांनी काही आशिष शेलार, चंद्रकांतदादा पाटील यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला, पण ते काही लोकप्रिय किंवा ताकदवर नेते म्हणून पुढे आले नाहीत, पुढे येऊ शकले नाहीत. अजितदादांबरोबर 4 दिवसांचं सरकार स्थापन करावं याच्यामध्ये भाजपचीच लाच गेली, अब्रू धुळीला मिळाली भाजपची, कारण 4 दिवसात सरकार पडलं. आणि हे देखील देवेंद्र फडणवीस हे बदनाम व्हावेत म्हणून अमित शहांचा तो हेतू होता, आणि म्हणून त्यांनी त्यांना ते सरकार स्थापन करायला सांगितलं की ज्यांच्यावरती अजितदादांवर तुम्ही आरोप केले त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करा. म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामध्ये बदनाम व्हावेत. ज्यावेळी उद्धव ठाकरेंबरोबर सरकार स्थापन करण्याचे चर्चा चालू होती ती फिसकटली, कारण उद्धव ठाकरेंचं मत होतं की 2.5 वर्ष असा वायदा केलेला होता. खुद्द फडणवीस देखील म्हणाले होते समसमान सत्तेत वाटा, म्हणजे कोणीतरी विचारलं की मग मुख्यमंत्रीपद, हो सगळं समसमान असं ते म्हणाले. पण त्यानंतर ते यशस्वी होऊ नये असे प्रयत्न केले गेले आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा घेऊन उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा सामील झाले. काँग्रेसशी समझोता म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली असं जर एकनाथ शिंदेचं मत होतं, ते आणि त्यांच्या ज्याला म्हणतात टोळी म्हणतात काही जण, तर त्यांनी सामील व्हायला नको होतं महाविकास आघाडी सरकारमध्ये. तात्विक भूमिका घ्यायला पाहिजे होती. तत्वनिष्ठ राजकारण जर एकनाथ शिंदे करत असतील तर, पण बोलायचं एक आणि करायचंय. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्यामुळे एकनाथ शिंदेची आर्थिक ताकद वाढली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक प्रकल्प त्यांच्या हातात होते, त्यांच्या कक्षेत होते, आणि म्हणूनच आर्थिक ताकद वाढली आणि त्यांनी आपला गट एक तयार केला. पण हा मुद्दा आपण अनेकदा चर्चेला घेतलेला आहे, त्याबद्दल आपल्याला बोलायचं असं आहे की फडणवीस हे पंतप्रधान होऊ नयेत यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. आणि एकनाथ शिंदे यांची जी शहासेना असं म्हटलं जातंय, उद्धव ठाकरे, संजय राऊत तसंच म्हणतात, अमित शहांचे लाडके एकनाथ शिंदे आहेत. आणि फडणवीसांना महाराष्ट्रातच गुंतून ठेवायचं असं षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी हा आरोप केला आणि याच्या अगोदर सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले होते की फडणवीस पंतप्रधान झाले तर काय हरकत आहे, काय आम्हाला काही वाईट वाटणार नाही. मुद्दा असा आहे की आता फडणवीसांना पंतप्रधान होण्यासाठी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तशी काहीच मदत होऊ शकत नाही, कारण 3च खासदार आहेत. त्यामुळे सदिच्छा या उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांना आहेत आणि त्या सदिच्छा मी स्वीकारतो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्यामध्ये थोडी टोलेबाजी झाली, पण ती फारशी महत्वाची नाही, पण त्यांच्या सदिच्छा स्वीकारतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर कुठल्याही प्रकारचा हल्लाबोल केला नाही. तो हल्लाबोल हा कोणी केला की शिंदे सेनेच्या काही सटरफटर नेत्यांनी किंवा बावनकुळे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी केला की उद्धव ठाकरेंनी तुमचं तुम्ही बघा, आपला पक्ष वाढवा, तुमचा पक्षाची काय स्थिती झाली ते बघा, आमचं आम्ही बघू, असं बावनकुळे म्हणाले. पण मुद्दा असा आहे की फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात. तर आपण विचार केला तर महाराष्ट्र हे मोठं राज्य उत्तर प्रदेशच्या मागोमाग. फडणवीस यांनी आतापर्यंत केरळमध्ये, बिहारमध्ये, गोव्यामध्ये प्रचार केलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणुकीचा त्या ठिकाणच्या. अर्थात त्यामध्ये त्यांना फार मोठा वाव मिळाला अशातला भाग नाही, पण प्रचार केला त्यांनी. त्याच्यानंतर जर बघितलं तर महाराष्ट्रात
प्रचंड प्रमाणामध्ये गुंतवणूक येते आणि फडणवीसांच्या काळात सुद्धा ती आलेली आहे गुंतवणूक. त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेगवेगळे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशांचे त्या प्रमुखांचे असतील किंवा वकिलातींचे जे मुख्य अधिकारी, राजनैतिक अधिकारी असतात, त्यांच्याशी फडणवीसांचे उत्तम संबंध आहेत. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये त्यांचा वावर चांगला आहे. दावोसमध्ये सुद्धा ते गेलेले होते. आणि जर आपण सोलर एनर्जी असेल, रिन्युएबल एनर्जी असेल, मेट्रोसारखे प्रकल्प असतील, डेटा सेंटर असतील किंवा वाढवण मंदिर यासारखे मोठमोठे प्रकल्प आपल्याकडे यावेत यासाठी फडणवीस प्रयत्नशील असतात. त्याच्यातनं त्यांची एक डेव्हलपमेंट मॅन अशी इमेज करण्याचा त्यांचा प्रयत्न. हे फडणवीसांच्या या जमेच्या बाजू आपण म्हणू. पण या पलीकडे जर बघितलं तर अन्य राज्यामध्ये जे संघटनात्मक जे नेटवर्क लागतं, अन्य राज्यांचा किंवा राज्याच्या नेत्यांचा पाठिंबा तुम्हाला, जेव्हा नरेंद्र मोदी यांनी अडवाणींवरती मात केली, अडवाणींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष 2009ची निवडणूक लढला, पराभव झाला, पुन्हा मनमोहन सिंगांचं सरकार. त्यावेळी त्यानंतरच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी एका राज्यात मुख्यमंत्री पद म्हणून भूषवलं होतं आणि एक डेव्हलपमेंट मॅन म्हणून, विकास पुरुष म्हणून आपली एक प्रतिमा तयार केली होती. गुजरात दंगलीला मोदी जबाबदार या कलंकित प्रतिमेतून ते बाहेर पडू पाहत होते आणि बाहेर पडण्यात यशस्वी झाले. अमेरिकेने तर त्यांच्यावरती येण्याची प्रवेश बंदी त्यांना घातलेली होती, ती प्रवेश बंदी उठवली, नंतर अन्य देशांनी उठवली. तो डाग पुसला गेला आणि त्यांनी हे कसं साध्य केलं, अडवाणींवर कशी मात केली, कारण ते राज्याच्याच नेतृत्वात होते, राष्ट्रीय स्तरावरती संघटनेत काम केलं होतं ते, पण राष्ट्रीय नेते म्हणून त्यांचं नेतृत्व असं उदयाला आलेलं नव्हतं. परंतु त्यावेळी अन्य राज्यांमधला पाठिंबा सुद्धा, अन्य राज्याच्या नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्यांनी तसं नेटवर्क तयार केलेलं होतं. आता बघूया आपण की महाराष्ट्रातल्या अन्य लोकांनी पंतप्रधान पदासाठी जेव्हा प्रयत्न केले होते तेव्हा काय झालं. त्याच्या अगोदर एक मुद्दा सांगायचा आहे, तो असा की फडणवीस जसे आहेत तसे योगी सुद्धा आहेत स्पर्धेमध्ये. योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश सर्वात मोठं राज्य आहे, उत्तर प्रदेश अनेक पंतप्रधान झालेले आहेत. हिंदुत्वाचा चेहरा म्हणून योगी पुढे आलेले आहेत. त्यांनी ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा त्यांची सत्ता आली उत्तर प्रदेशमध्ये आणि अनेक राज्यांमध्ये प्रचाराच्या वेळी योगी आदित्यनाथ यांची मागणी असते की ते असलेच पाहिजेत आणि त्यामुळे त्यांचा प्रचाराला उपयोग होतो, अशा प्रकारची भावना केरळमध्ये आहे भाजपच्या. एक अयोध्येचं राम मंदिर जिथे आहे त्या ठिकाणी आता देणग्यांमध्ये चोऱ्या झाल्यात, काही हिशेब लागत नाहीत, चांदीची चोरी झाली आहे असे आरोप आहेत. त्याचा त्यांना फटका बसू शकतो आणि त्यामध्ये दिल्ली विरुद्ध म्हणजे मोदी शहा, विशेषतः मोदी विरुद्ध योगी असा एक संघर्ष तिथे चालू असल्याचं म्हणतात. योगी आदित्यनाथ या संकटातनं, या प्रतिकूलतेतनं कसं बाहेर येतील हे बघायला लागेल. पण उत्तर प्रदेशमधली गुन्हेगारी कमी करणं, गुन्हेगारांना यमसदनास धाडणं आणि उत्तर प्रदेशला एक औद्योगिक राज्य बनवणं या दृष्टीने ते खूप प्रयत्न करत आहेत. आणि त्यांची जी जाहिराती बघितल्या तर इन्फ्रास्ट्रक्चर पासून शिक्षण असेल, आरोग्य असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरारी घेतलेली आहे, असे एकूण चित्र तरी पुढे आहे. उत्तर प्रदेशमध्ये विकास दर वाढतो आहे आणि उत्तर प्रदेशमधल्या लोकांची एकूण परिस्थिती बदलती आहे. उत्तर प्रदेशचा एक पॉझिटिव्ह चेहरा देशापुढे येतोय असा दावा केला जातो आणि म्हणून योगी आदित्यनाथ यांची ती ॲसेट आहे. पण या अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणामुळे एक वेगळी इमेज त्यांची झालेली आहे हे मात्र तो, कारण अयोध्येच्या राम मंदिरात चोऱ्या माऱ्या होणं हा अतिशय गंभीर प्रकार आहे आणि तो योगी आदित्यनाथ त्याच्यातनं सावरू शकले नाही. शिवाय आणखीन काही गोष्टी आहेत, ज्या पद्धतीने कुंभमेळ्यात काही गोष्टी घडल्या होत्या, त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये आगी लागून काही जणांचा मृत्यू झाला होता, अशा काही घटना घडलेल्या आहेत. पण
ठीक आहे, त्याच्यातनं ते सावरण्याचा प्रयत्न योगी आदित्यनाथ करतात, पण ते स्पर्धेमध्ये नक्की अमित शहा देखील स्पर्धेत आहेत. आणि अमित शहा हे मोदींच्या सगळ्यात विश्वासातले, त्यांच्याकडे गृह खात्यासारखं अत्यंत महत्वाचं खातं आहे आणि पक्षाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी अत्यंत प्रभावशाली काम केले. भारतीय जनता पक्ष जो वाढला आहे त्याच्यामध्ये अमित शहाना नक्कीच मार्क द्यावे लागतील. सहकार खातं सांभाळत आहेत आणि सहकार खात्याचा राजकीय उपयोग कसा करायचा हेही त्यांना माहिती आहे. अनेक पक्ष फोडणं, अनेक नेत्यांना जवळ जवळ आणणं अन्य पक्षामधनं, याच्यामध्ये अमित शहाची कामगिरी मोठी आहे. एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ते पुढे आलेले आहेत आणि संपूर्ण देशातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी त्यांचा जास्त संपर्क आहे. संघटनेवर त्यांची पकड आहे. अध्यक्ष कोणी असो, संघटनेवरती अमित शहाची पकड आहे आणि त्यामुळे अमित शहा आता उपपंतप्रधान होतील असंही म्हटलं जाते. वाजपेयींच्या वेळी अडवाणी पंतप्रधान झालेले होते. अडवाणींनी स्वतः सांगितलं होतं की वाजपेयी हे लोकप्रिय आहेत म्हणून ते पंतप्रधान व्हावेत, असंच ते म्हणाले होते. आणि आता मोदी लोकप्रिय आहेत, मोदींच्या तुलनेत अमित शहा कोणीच नाही. पण अमित शहा यांची सुद्धा लोकप्रियता काही कमी आहे असं मानायचं कारण नाही. देशाला नक्षलवाद मुक्त करण्यामध्ये सुद्धा त्यांची भूमिका मोठी आहे असं हे मान्य करावं लागेल. त्यामुळे अमित शहा हे सुद्धा शर्यतीत सगळ्यात महत्वाचं नाव आहे. मोदींनंतर अमित शहांचाच क्लेम आहे असं भारतीय जनता पक्षातल्या बड्या बड्या नेत्यांना वाटतं. म्हणजे अमित शहा, योगी आणि देवेंद्र यांच्यामध्ये स्पर्धा आहे. हिमंत बिस्व शर्मा हे सुद्धा स्पर्धेमध्ये त्यांना उतरायचं असेल, कारण आसाममध्ये त्यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवून दिलेली आहे आणि हिंदुत्वाचा अत्यंत आक्रमक चेहरा, जहाल चेहरा म्हणून ते पुढे येऊ पाहत आहेत. परंतु मूळ भाजपचेच असे हे 3 नेते कोण? कारण हेमंत बिस्व शर्मा काँग्रेसमधून आलेले, योगी आदित्यनाथ, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस. आता आपण मागच्या इतिहासात पाहिलं तर यशवंतराव चव्हाण यांना पंतप्रधान पदाची संधी आलेली होती. ज्यावेळी नेहरूंचं निधन झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले, त्यावेळी यशवंतराव हे केंद्रामध्ये संरक्षण मंत्री होते. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री असा यशवंतरावांचा लौकिक होता. अतिशय लोकप्रिय नेते होते. सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी संबंध चांगले होते त्यांचे. आणि यशवंतराव जेव्हा ताश्कंदला रशियाबरोबरच्या करारासाठी गेले त्यावेळी अचानकपणे लालबहादूर शास्त्री यांचं निधन झालं. यशवंतराव इकडे आले आणि त्यानंतर मग नेतृत्व कोणी करायचं असा प्रश्न झाला. तेव्हा अनेक राज्यांच्या नेत्यांनी, काँग्रेसमधल्या बड्या बड्या नेत्यांनी यशवंतरावांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी यशवंतराव काही बोलले नाहीत आणि ते इंदिरा गांधींकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की असं असं चाललंय, अशी अशी लोकांची इच्छा आहे, पण काय करायचं, म्हणजे काय करावं. तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं की बघूया आपण, मी सांगते तुम्हाला. म्हणजे यशवंतराव स्पष्टपणे असं म्हणाले की यस, मला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी आहे आणि माझा क्लेम आहे असं म्हणाले नाही. आणि हे शरद पवारांनी स्वतःच सांगितलेलं आहे. आणि मग इंदिरा गांधींनी सांगितलं मी कळवते म्हणून, आणि त्यांनीच क्लेम केला पंतप्रधान पदावरती. आणि यशवंतरावांनी त्यावेळी सक्रिय क्रियाशीलता दाखवली नाही, अशी की नाही तुम्ही का मी करीन किंवा आपण मतदान घेऊ, तसं काहीच केलं नाही. आणि इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. पुढच्या टप्प्यात मोरारजींनी त्या टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण मोरारजी स्पर्धेमध्ये हरले त्यांच्या. पण यशवंतरावांना तेव्हा संधी आलेली होती लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर. आणि यशवंतराव जर पंतप्रधान झाले असते तर महाराष्ट्राला प्रचंड आनंद झाला असता. कारण यशवंतरावांच्या बद्दल विरोधी पक्षातल्या लोकांनाही तेवढंच प्रेम होतं, देशातल्या असंख्य लोकांना प्रेम होतं. नेहरूंचा त्यांच्यावरती विश्वास होता, पण इंदिरा गांधीचा यशवंतरावांवरती तेवढा विश्वास नव्हताच. यशवंतराव नंतर पंतप्रधान पदासाठी प्रयत्न केला तो शरद पवार. राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर नेतृत्व कोणी करायचं असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी नरसिंहराव हे राजकारण सोडून आंध्रमध्ये जायची तयारी करत होते. पण शरद पवारांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा
तो यशस्वी झाला नाही, कारण नरसिंह राव यांचं नाव पुढे आलं. त्यावेळी सोनिया गांधी राजकारणात नव्हत्या आणि नरसिंह राव यांना प्रणब मुखर्जी आणि अन्य नेत्यांनी पाठिंबा दिला. जे इंदिरा गांधींशी एकनिष्ठ जी सगळी लॉबी होती ती शरद पवारांच्या विरोधात होती. त्यामुळे शरद पवारांनी प्रयत्न करून सुद्धा ते पंतप्रधान होऊ शकले नाही. त्यानंतर 1996 साली अशी संधी आलेली होती परत. त्यावेळी मुलायम सिंग असतील, कम्युनिस्ट असतील, अनेकांनी त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली. संयुक्त आघाडी सरकार यायचं होतं. लालू सुद्धा होते मला वाटतं त्यात. प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की सगळेजण त्याला तयार होते, पण ते होऊ शकलं नाही. आणि त्यामध्ये जी एक क्रियाशीलता दाखवायला पाहिजे, कदाचित 1991चा अनुभव आल्यामुळे 1996 साली शरद पवारांनी तो प्रयत्न केला नाही. आणि ज्यावेळी 1999 साली मला वाटतं शरद पवार विरोधी पक्ष नेते होते आणि त्यावेळी बघा की त्यावेळी सोनिया गांधी राजकारणात आल्या होत्या. त्यावेळी सोनिया गांधींच्या विदेशी मूळ हा मुद्दा घेऊन शरद पवार पक्षाच्या बाहेर पडले. कारण सरकार स्थापन करण्याचा क्लेम करण्यासाठी सोनिया गांधी गेल्या तेव्हा सुद्धा त्यांनी शरद पवारांना बरोबर नेलं नव्हतं. ही चूकच होती आणि ती गोष्ट शरद पवारांना लागली की आपला सन्मान होत नाही म्हणून ते बाहेर पडले. पण जर ते टिकून राहिले असते त्यानंतर देखील आणि त्यांनी सोनिया गांधींचा आणि सोनिया गांधींच्या समर्थकांचा किंवा त्यांच्या काँग्रेसमध्ये त्यांना सगळे मानणारे होते विश्वास संपादन केला असता तर शरद पवार पंतप्रधान झाले असते. आणि शरद पवार यांचे देशातल्या अनेक नेत्यांशी अतिशय चांगले संबंध होते. अगदी वाजपेयी असतील, अडवाणी असतील, या विरोधकांशी चांगले संबंध होते. शरद पवार हे जेव्हा पहिला जो प्रयत्न शरद महाराष्ट्रामध्ये 39 खासदार होते ना, शरद पवारांना चांगला तिथे जर प्रयत्न झाला असता यशस्वी तर यश मिळायला पाहिजे होतं त्यांना शरद पवार तेव्हा, पण ते मिळालं नाही. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये सुद्धा शरद पवारांना 39 खासदार असताना सुद्धा पंतप्रधान होता आला नाही, ही खंत नक्की आहे. कारण शरद पवार यांचा नेतृत्व गुणांबद्दल कोणाला शंका नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता. आणि राहुल बजाज सुद्धा म्हणाले होते की शरद पवार हे पंतप्रधान झाले नाहीत पण खूप चांगले पंतप्रधान झाले असते ते, असं स्वतः राहुल बजाज म्हणाले होते. पण ते झाले नाही. आणि त्यामध्ये एक आहे की शरद पवार यांची विश्वसनीय नेता म्हणून प्रतिमा नाही, हे मानायलाच पाहिजे. म्हणून त्यामुळे ती एक त्यांची ज्याला म्हणतो की एक त्रुटी होती ती होती. पण यशवंतराव पंतप्रधान झाले नाहीत, शरद पवार पंतप्रधान झाले नाहीत. आता देवेंद्र फडणवीस तरी व्हावेत अशी मराठी लोकांची नक्कीच इच्छा असणार. आता मी तुम्हाला एक सांगतो की एकनाथ शिंदे म्हणतात ना की बाळासाहेबांचा काँग्रेसला विरोध होता, पण बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभा पाटील आणि प्रणब मुखर्जी या दोघांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला होता. ते काँग्रेसचे नेते. जर काँग्रेसचे नेते यांना का पाठिंबा दिला बाळासाहेबांनी, मग त्यांनी संपूर्ण आपली आयडिओलॉजी केराच्या टोपलीत टाकली असं एकनाथ शिंदे म्हणणार आहेत का? ते बाळासाहेबांबद्दल ते म्हणत नाही, कारण बाळासाहेबांबद्दल ते बोलले तर एकनाथ शिंदेबरोबरच्या आमदारांनी आवडणार नाही किंवा समर्थकांना आवडणार नाही, म्हणून ते बाळासाहेब ठाकरेंबद्दल काही बोलत नाही. कारण बाळासाहेब ठाकरे यांना पूर्ण महाराष्ट्र मानतो. उद्धव ठाकरे घरात बसले असे म्हणतात ते. बाळासाहेब ठाकरे सकाळी उठून लगेच बाहेर जात होते का? पण बाळासाहेब ठाकरेंबद्दल एकनाथ शिंदे बोलला. राज ठाकरे रोजच्या रोज काही घराबाहेर पडत नाहीत. जेव्हा काम असेल तेव्हाच ते जातात. तसंच असलं पाहिजे. आणि ते पक्षाचे मुख्य आहेत ते. पण त्यांच्याबद्दल एकनाथ शिंदे तसं बोलत नाहीत, उद्धव ठाकरेंबद्दल बोलतात. यात त्यांचं राजकारण आहे. पण या उद्धव ठाकरेंनी फडणवीसांबद्दल तीव्र शब्दात टीका केली होती. अगदी फडतूस असेल, कलंक असेल, ते उद्धव ठाकरे आज आणि याच्या अगोदर सुद्धा की फडणवीस जर पंतप्रधान होणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा आहे, आमची इच्छा आहे, आमच्या शुभेच्छा आहेत असं म्हणाले आहेत. आणि हे शिवसेनेची नीती आहे की बाकीचं राजकारण बाजूला ठेवून मराठी माणूस जर मोठा होत असेल तर त्याला
बाळासाहेबांची असली शिवसेना नेहमीच पाठिंबा देते आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना सदिच्छा दिलेल्या आहेत. आता त्या सदिच्छा केव्हा पूर्ण होतील ते आपण बघायचं. तो तसं इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हायरल करा एवढी विनंती. धन्यवाद.